तारूचा नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राठोड, SB, भूगोल विभाग, शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद. BA भाग 3 सेमिस्टर 5, पेपर क्रमांक 5, DSE -E 106 किंवा 7 नंबर. भौगोलिक विचारधारांचा इतिहास, इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट्स हा नवीन अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ 2020-21 पासून अंमलात आणलेला आहे. नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार पेपर नंबर 7 साठी भौगोलिक विचारधारांचा इतिहास हा पेपर अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आलेला आहे. आजच्या तासामध्ये मी प्रथमतः BA भाग 3 या वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं भूगोल विभागाच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. मित्रहो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने 2020-21 पासून BA भाग 3चा अभ्यासक्रम बदललेला आहे. या नवीन अभ्यासक्रमामध्ये थेअरीचे 3 पेपर आणि प्रॅक्टिकलचे 2 पेपर आहेत. थेअरीचे 3 पेपर हे सेमिस्टर पद्धतीनुसार आहेत आणि प्रॅक्टिकलचे 2 पेपर ॲन्युअल पॅटर्ननुसार आहेत. तर सेमिस्टरनुसार BA भाग 3च्या पेपर नंबर 7 या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. BA पार्ट 3 इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट्स सेमिस्टर 5 चं सिलेबस आपण पाहत असताना हा सिलेबस किंवा अभ्यासक्रम जून 2000 पासून तो अंमलात आणावयाचा आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे हा अभ्यासक्रम अभ्यासण्याच्या पाठीमागची काय उद्देश आहेत, जनरल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कोर्स. तर ह्यामध्ये एक 5 ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये टू स्टडी द हिस्टोरिकल इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट्स, म्हणजेच भूगोल विषयाचा इतिहास हा खूप जुना आहे. म्हणजे इसवी पूर्व काळापासून भूगोल विषयाचा अभ्यास केला जातो. अलीकडच्या काळामध्ये भूगोल विषयामध्ये मोठमोठे बदल झालेले आहेत, होत आहेत. तर या ठिकाणी सर्वसाधारणपणे हा पेपर अभ्यासून विद्यार्थ्यांना किंवा तुम्हास हिस्टोरिकल इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट्स म्हणजे पाठीमागील काळामध्ये भूगोल विषयामध्ये ज्या ज्या शास्त्रज्ञांनी योगदान दिलेले आहे त्या योगदानाचा आढावा या पेपरमधून आपल्याला समजणार आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं दिलेलं आहे ॲन ॲनालिसिस ऑफ डिफरंट पॅराडिमिक्स इन जिओग्राफी, म्हणजेच विविध जे काही घटक आहेत या घटकांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने हा अभ्यासक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा 3 नंबरचा आहे मध्ययुगीन काळामध्ये भौगोलिक अभ्यासामध्ये जी काही विविध ट्रेंड्स आले, जे काही वाद आलेत किंवा जो काही कल आहे तो कल विद्यार्थ्यांना कळावा या उद्देशाने
हा पेपर शिवाजी विद्यापीठाने या ठिकाणी तुम्हास ठेवलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा भौगोलिक अभ्यास करताना जो काही डेटाबेस आहे तो डेटाबेस कुठून घेतलेला आहे किंवा कशा पद्धतीने घेतलेला आहे किंवा त्याची सुरुवात कशी झालेली आहे याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या जाणिवेतून किंवा या उद्देशाने या पेपरचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 5वा उद्देश आहे टू स्टडी द रिसेंट ट्रेंड्स इन जिओग्राफी. म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये काय ट्रेंड आहे जिओग्राफीचा किंवा जिओग्राफीच्या अभ्यासाचा काय कल आहे. म्हणजे जे सांख्यिकी क्रांती झाली, त्याच्यानंतर GIS GPS आले, असे जी काही विविध तंत्राचा वापर करून भूगोल विषयाचा अभ्यास केला जातो किंवा भूगोल विषयामध्ये ज्या घटकांचा अभ्यास केला जातो त्या घटकांची माहिती घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जात आहे. त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने हा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने ही 5 उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून पेपर क्रमांक 7चा अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाने तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तर या ठिकाणी कोर्स आउटकम्स काय आहे. जर तुम्ही हा अभ्यासक्रम शिकला तर तुम्हाला यातनं काय मिळणार आहे, तर यातलं काय आउटकम्स आहेत त्या संदर्भातले 1-2-4 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. त्या संदर्भातली माहिती मी या ठिकाणी सांगू इच्छितोय. तर या ठिकाणी सर्वसाधारणपणे स्टुडंट शुड बी एबल टू अंडरस्टँड इन डेप्थ अबाउट द इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट्स. म्हणजेच भौगोलिक विचारधारांचा किंवा जी काही भौगोलिक विचारधारा आहे ती भौगोलिक विचारधारा विद्यार्थ्याने सखोलपणे त्यांना अभ्यासता येईल किंवा सखोलपणे त्यांना अभ्यास करता येईल हा त्यातला एक पहिला आउटकम्स आहे. त्याच्यानंतर नंबर 2चा आहे स्टुडंट शुड बी एबल टू ॲनालिसिस टू रिसेंट ट्रेंड्स इन जिओग्राफी. म्हणजे विद्यार्थी एवढे सक्षम होऊ शकतील हा अभ्यास केल्यानंतर किंवा त्यांना हे ज्ञान मिळेल की सध्या परिस्थितीमध्ये जे काही ट्रेंड्स आहेत किंवा जो काही कल्स आहे त्या कलचा किंवा त्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन विद्यार्थी भौगोलिक घटकांचं विश्लेषण या ठिकाणी करू शकतील. ही माहिती तुम्हाला या ठिकाणी ज्ञान प्राप्त करता येईल किंवा माहिती घेता येईल. त्याच्यानंतर पुढचं आहे स्टुडंट शुड बी एबल टू मेक अस ऑफ व्हेरियस मॉडेल ऑफ पॅराडाइम्स अँड डेटाबेट्स इन द जिओग्राफिकल स्टडीज. म्हणजे विविध जे काही मॉडेल्स आहेत म्हणजेच मॉडेल तयार करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ वान-थोनेनचा सिद्धांत असेल त्यातला मॉडेल असेल किंवा अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत असेल, अशी काही मॉडेल्स आहेत. तर या भौगोलिक विचारधारांच्या इतिहासामधली जी काही मॉडेल्स आहेत ती मॉडेल्स विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासतील आणि त्याला अनुसरून नवीन नॉलेज या ठिकाणी विद्यार्थी प्राप्त करू शकतील किंवा प्राप्त होईल अशी एक अपेक्षा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा अंडरस्टँडिंग ऑफ रिसेंट ट्रेंड्स इन जिओग्राफी. म्हणजे विद्यार्थी हा अभ्यासक्रम अभ्यासल्यानंतर आधुनिक म्हणजे सध्या परिस्थितीला जो काही कल आहे तो कल विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासू शकतील. त्याच्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे. पूर्वी आता तुम्ही FY, SY, TYला शिवाजी विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहात. तर पूर्वीच्या काळी प्रकरण 1, प्रकरण 2, प्रकरण 3, प्रकरण 4 असे दिले जात होते. पण आता सध्या परिस्थितीमध्ये मॉड्यूल हा शब्द या ठिकाणी वापरला जातो. आणि पूर्वी तुम्हाला मार्क मिळत होते पण या ठिकाणी क्रेडिट बेस्ड सिस्टममध्ये तुम्हाला या ठिकाणी क्रेडिट मिळणार आहे. एक मॉड्यूल म्हणजे 1 क्रेडिट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. 50 मार्काचा जेव्हा तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करू शकता तेव्हा तुम्हाला या ठिकाणी 4 क्रेडिट मिळणार आहेत. तर मॉड्यूल
1साठी या ठिकाणी मॉड्यूल 1साठी जिओग्राफी इन एशियंट पिरियड हा किंवा प्रकरण नंबर 1साठी जिओग्राफी इन एशियंट पिरियड म्हणजेच आधुनिक काळातला भूगोल. तर याच्यामध्ये एकूण 4 मुद्दे दिलेले आहेत. त्या 4 मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा आहे 1.1 कॉन्ट्रीब्युशन ऑफ ग्रीक्स अँड रोमन्स, म्हणजे ग्रीक आणि रोमन या शास्त्रज्ञांचं भूगोलातील योगदान किंवा भूगोलामध्ये त्यांनी दिलेली जी काही देणगी आहे त्या देणगीचा संदर्भातला अभ्यास करायचा आहे. त्या संदर्भातला अभ्यास करत असताना ग्रीक आणि रोमनामध्ये होऊन गेलेली जी काही शास्त्रज्ञ आहे, त्यांनी संपादित केलेली जी काही ग्रंथसंपदा आहे, त्यांनी केलेल्या ज्या काही सफरी आहेत, सफरीतनं मिळवलेली जी काही माहिती आहे, त्या माहितीच्या आधारे भूगोल विषयाचा विकास कसा झाला किंवा भूगोल विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने केला गेला याची माहिती आपल्याला 1.1 मध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1.2 मध्ये अरब जिओग्राफिकल थॉट्स आहेत, म्हणजे जो रोमनानंतर म्हणजे ग्रीकानंतर रोमन आले, रोमनानंतर अरब आले. अरबांनी भूगोलाच्या संदर्भातली मांडलेली जी काही विचार प्रणाली आहे ती विचार प्रणाली मुद्दा नंबर 2 मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर अरबानंतर तिसरा जो मुद्दा आहे 1.3 इंडियन जिओग्राफिकल थॉट्स आहेत. तर भारतामध्येही वेगवेगळे खगोलशास्त्रज्ञ भूगोलशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत, वेगवेगळे विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. ते विचार प्रणाली आपल्याला मुद्दा नंबर 3 मध्ये इंडियन जिओग्राफिकल थॉट्समध्ये या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर 1.4 मध्ये एक्सप्लोरेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ जिओग्राफी, म्हणजेच भारतीयानंतर म्हणजेच संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जो काही प्रवास केला आणि त्या प्रवासातनं जी काही माहिती उपलब्ध झाली आणि त्या आधारेच भूगोल विषयाचा विकास कसा झाला याची माहिती प्रकरण मुद्दा नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. अशा पद्धतीने प्रकरण नंबर 1 मध्ये हे 4 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर मॉड्यूल 2 म्हणजे प्रकरण नंबर 2 मध्ये स्कूल ऑफ जिओग्राफी, म्हणजेच वेगवेगळ्या देशातील वेगवेगळा काही विचार प्रवाह किंवा मत प्रणाली समोर आलेली आहे. त्यामध्ये प्रकरण नंबर 2 मध्ये वेगवेगळ्या देशातील जे काही भौगोलिक मत प्रणाली आहे ती मत प्रणाली या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे. त्यानुसार 2.1 मध्ये जर्मन स्कूल ऑफ जिओग्राफी म्हणजे जर्मन विचार प्रणाली या ठिकाणी दिलेली आहे. तर जर्मन विचार प्रणालीमध्ये किंवा जर्मन भूगोलकारामध्ये अनेक शास्त्रज्ञ या ठिकाणी होऊन गेले किंवा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी भूगोल विषयामध्ये मोलाचं योगदान या ठिकाणी केलेलं आहे. पण त्यापैकी फक्त या ठिकाणी अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे जे जर्मनीमध्ये अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट असेल, कार्ल रिटर असेल, फ्रेडरिक रॅडझेल असेल, असे मोठमोठे शास्त्रज्ञ भूगोल विषयाला मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. पण तुम्हाला या ठिकाणी अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांनी भूगोल विषयाला दिलेलं जे काही मोलाचं योगदान आहे त्या योगदानाची माहिती तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावयाची आहे. त्याच्यानंतर 2.2 मध्ये फ्रान्स स्कूल ऑफ जिओग्राफी, तर फ्रान्स स्कूल ऑफ जिओग्राफीमध्ये फ्रान्स स्कूल ऑफ जिओग्राफीमध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ या ठिकाणी मोलाचे योगदान दिलेलं आहे. पण या ठिकाणी विडॉल दी लॉब्लॉस यांनी मांडलेली जी काही विचारसरणी आहे किंवा विडॉल दी लॉब्लॉस यांनी दिलेले जे काही योगदान आहे ते योगदान आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावयाचा आहे. त्याच्यानंतर 2.3 मध्ये अमेरिकन स्कूल ऑफ जिओग्राफी आहे. तर अमेरिकन स्कूल ऑफ जिओग्राफीमध्ये विल्यम मॉरिस डेव्हिस या शास्त्र्यांची सविस्तर माहिती आपल्याला 2.3 मध्ये अभ्यास करावयाची आहे. त्याच्यानंतर 2.4 मध्ये ब्रिटिश स्कूल ऑफ जिओग्राफी आहे. तर या ब्रिटिश स्कूल ऑफ जिओग्राफीमध्ये हाल्फोर्ड जे मॅकिंडर यांनी मांडलेला जो काही सिद्धांत आहे, यांनी दिलेलं भूगोल विषयाला जे काही योगदान आहे त्या योगदानाच्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. मॉड्यूल नंबर 2 मध्ये किंवा 2 मध्ये स्कूल ऑफ जिओग्राफी
यामध्ये सर्व शास्त्रज्ञ आहेत. अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट आहे, विडॉल ला ब्लॉस आहे, विल्यम मॉरिस डेव्हिस आहे, हाल्फोर्ड जे मॅकिंडर आहे. तर या शास्त्रज्ञांची माहिती अभ्यासताना सर्वसाधारणपणे आपल्याला त्या शास्त्रज्ञांनी अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट असेल तर अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्टचा या ठिकाणी त्याचं जीवन परिचय अभ्यासायचा आहे. म्हणजेच जीवन परिचय अभ्यासायचा आहे. जीवन परिचय अभ्यासल्यानंतर त्यांनी केलेली जे काही सफरी आहे त्या सफरींचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी संपादित केलेली किंवा लेखन केलेली जी काही ग्रंथसंपदा आहे त्या ग्रंथसंपदाची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा या शास्त्रांची माहिती अभ्यासताना त्यांनी वेगवेगळ्या केलेल्या ज्या काही सफरी आहेत त्या सफरींचा आढावा घ्यायचा आहे. त्यांनी केलेले जे काही संशोधन आहे त्या संशोधनाचा आढावा घ्यायचा आहे. त्यांनी जगभरामध्ये दिली गेलेली जी काही व्याख्यानं आहेत त्या व्याख्यानमालांचा आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांचं थोडक्यात जे काही योगदान आहे म्हणजे त्यांनी संशोधनाच्या कुठल्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे त्या संशोधनाच्या पद्धतीचा आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुन्हा भूगोलशास्त्रामध्ये अनेक शाखा आहेत, तर कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणत्या शाखेमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याचा उहापोह या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा या शास्त्रज्ञांनी कोणत्या संकल्पना मांडलेल्या आहेत तर त्या संकल्पनाचा उहापोह आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. अशा पद्धतीने शास्त्रज्ञांची माहिती म्हणजे जर प्रकरण नंबर 2 मध्ये जी काही 4 शास्त्रज्ञ दिलेली आहेत त्या 4 शास्त्रज्ञांची माहिती अशा पद्धतीने सविस्तरपणे आपल्याला या ठिकाणी शिकायची आहे. त्याच्यानंतर प्रकरण नंबर 3 आहे. तर प्रकरण नंबर 3 मध्ये ड्युलिझम इन जिओग्राफी आहे. मॉड्यूल नंबर 3 ड्युलिझम इन जिओग्राफी. तर या ठिकाणी जी काही वाद आलेली आहेत म्हणजे कुठल्याही शास्त्रांचा विकास होत असताना मध्ये काही गट निर्माण होतात किंवा वाद निर्माण होतात, त्याला अपवाद भूगोलशास्त्र नाही. तर भूगोलशास्त्रामध्येही अनेक वाद या ठिकाणी आलेले दिसून येतात. तर त्याला अनुसरून प्रकरण नंबर 3 दिलेला आहे. तर 3.1 मध्ये डिटर्मिनिझम वर्सेस पॉसिबिलिझम्स म्हणजे डिटर्मिनिझम त्याच्या विरुद्ध पॉसिबिलिझम म्हणजे निसर्गवाद व संभववाद ह्या ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पना कोणी मांडल्या, त्याचे जनक कोण आहेत, त्या मतप्रणालीमध्ये कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांचा समावेश होतो, त्या शास्त्रज्ञांनी तो मुद्दा पटवून सांगण्यासाठी आपली कशा पद्धतीने मत या ठिकाणी मांडलेली आहेत त्याची माहिती या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 3.2 मध्ये सिस्टमॅटिक वर्सेस रिजनल जिओग्राफी म्हणजे निसर्गवाद संभववाद याच्यानंतरचा जो काही वाद आला तो पद्धतशीर भूगोल वर्सेस प्रादेशिक भूगोल आलेला आहे. काही शास्त्रज्ञांचं मत असं होतं की भूगोल विषयाचा अभ्यास हा पद्धतशीर पद्धतीने करावा, तर काही शास्त्रज्ञांचं मत असं आहे की तो प्रादेशिक पद्धतीने करावा. याच्यामध्येही दुफळी निर्माण झालेली आहे. या दुफळीमध्ये ज्या शास्त्रज्ञांचं योगदान आहे त्या शास्त्रज्ञांची माहिती किंवा त्यांनी त्या बाबीला पुष्टी देण्यासाठी ज्या मुद्द्यांचं उहापोह त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्या मुद्द्यांची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर 3.3 मध्ये फिजिकल वर्सेस ह्युमन जिओग्राफी म्हणजेच 16व्या-17व्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचा अभ्यास एकत्रित केला जात होता, पण मानवनिर्मित घटक आणि निसर्गनिर्मित घटक या दोन्ही घटकांचं एकत्रित अभ्यास करणं अडचणीचं निर्माण होऊ लागलं आणि त्याच्या पलीकडे काही गट या ठिकाणी निसर्गाला श्रेष्ठ मानू लागला तर काही गट मानव निर्मित घटकाला श्रेष्ठ मानू लागला. यातूनच फिजिकल वर्सेस ह्युमन जिओग्राफी असे वाद या ठिकाणी आलेले आहेत. तर त्या वादाचे जनक कोण आहेत, त्यांना पुष्टी देणारे कोण शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यानंतर त्या शास्त्राने कुठला मुद्दा पटवून दिलेला आहे या मुद्द्यांचा आढावा आपल्याला 3.3 मध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 3.4 मध्ये हिस्टोरिकल वर्सेस कॉन्टेम्पररी आहे म्हणजे ऐतिहासिक आहेत आणि आधुनिक आहेत अशी वाद या ठिकाणी आलेत. म्हणजे जर भूगोल विषयाचा अभ्यास करायचा असेल तर ते पाठीमागील घेऊन काय बसायचं आहे तर आधुनिक घ्या. तर काही म्हणतात की आधुनिक जर गेला तर भूगोलाची जी काही
गुणवत्ता आहे ती गुणवत्ता ढासळेल असाही वाद या ठिकाणी येतो आणि त्याला अनुसरून हिस्टोरिकल वर्सेस कंटेम्पररी ड्युलिझम्स इन जिओग्राफी असा वाद या ठिकाणी आलेला आहे आणि तो आपल्याला मॉड्यूल नंबर 3 मध्ये असे हे 4 मुद्दे या ठिकाणी अभ्यासावायचे आहेत. त्याच्यानंतर मॉड्यूल नंबर 4 आहे. तर मॉड्यूल नंबर 4 मध्ये ट्रेंड्स इन जिओग्राफी आहे. म्हणजे प्रकरण नंबर 4 मध्ये ट्रेंड्स इन जिओग्राफी म्हणजेच भूगोल विषयातील कल आहेत. तर हे 4 कल दिलेले आहेत किंवा 4 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. ते 4 मुद्दे एक आहे. 4 मुद्द्यातला पहिला मुद्दा आहे 4.1 क्वांटिटी रिव्होल्यूशन. म्हणजे जर 18व्या-19व्या शतकामध्ये सांख्यिकी क्रांती झाली तर सांख्यिकी क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणात आकडेमोड करता येते. ज्या पद्धतीने आपण पूर्वी हिमालय पर्वत असा आहे पूर्व पश्चिम पसरलेला आहे. हिमालय पर्वतीय प्रदेशातील हिरवीगार डोंगररांगा आहेत, हिमालय पर्वतीय प्रदेशातील दऱ्या आहेत. अशा पद्धतीने आपण जे वर्णन करत होतो ते वर्णनाच्या विरोधात ॲक्च्युली हिमालय पर्वतीय प्रदेशाची उंची किती आहे, त्या ठिकाणी जसं उंचावत तसं हवेमध्ये काय बदल होतोय किंवा हवेच्या तापमानामध्ये काय बदल होतोय, ऑक्सिजन किती प्रमाणात कमी होत जाते, ही संख्यात्मक एखाद्या प्रदेशामध्ये एवढं उत्पादन झालं असं म्हणण्यापेक्षा त्या प्रदेशामध्ये दर हेक्टरी 10 टन मालाचं उत्पादन झालं असं संख्यात्मक किंवा संख्येचा आधार घेऊन त्याचं वर्णन करायचं आहे. तर असा एक वाद किंवा कल या भूगोलशास्त्रामध्ये आलेला आहे आणि त्यालाच आपण क्वांटिटिव्ह रिव्होल्यूशन असे म्हणतो. संख्यात्मक उत्क्रांती किंवा सांख्यिकी उत्क्रांती असं आपण म्हणतोय. तो 4.1 मध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर 4.2 मध्ये मॉडेल बिल्डिंग इन जिओग्राफी म्हणजे विविध मॉडेल्स आलेले आहेत. म्हणजे जर आपण एखादी माहिती जर सांगायची असेल, उदाहरणार्थ कोयना धरण आहे, कोयना धरण कसं आहे वर्णनात्मक सांगण्यापेक्षा त्याचं एक मॉडेल तयार करून तुमच्यासमोर ठेवायचं आहे. मग असा एक ट्रेंड अलीकडच्या काळामध्ये आला. समजा एखादा उद्योग असेल किंवा कारखाना असेल किंवा पवनचक्की असतील तर पवनचक्की आहेत असं म्हणत बसण्यापेक्षा ती पवनचक्कीची आकृती किंवा एखाद्या धरणाचं डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. तर तशा पद्धतीने भूगोल विषयामध्ये वेगवेगळे मॉडेल्स आलेले आहेत. तर ते उपग्रहापर्यंत आहेत. तर एखाद्या पठाराचं वर्णन मॉडेलमध्ये पठार दाखवत असताना त्या पठारापासूनच्या मॉडेलपर्यंत ते उपग्रहापर्यंत असे सर्वच मॉडेल बिल्डिंग्स इन जिओग्राफीमध्ये हा ट्रेंड आलेला आहे आणि तो ट्रेंड आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर 4.3 मध्ये मॅन नेचर रिलेशनशिप म्हणजेच मानव व निसर्ग यातला जो काही संबंध आहे तो संबंध 4.3 मध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आणि तो अभ्यास असताना बिहेवियरलिझम आहे, रेडियलिझम आहे आणि ह्युमनिझम्स आहेत. म्हणजे हे 3 वाद आहेत. वर्तनवाद असेल तर मानवतावाद आहेच. तर वर्तनवाद काय म्हणतो अलीकडच्या काळामध्ये, तर एक बाब या ठिकाणी सांगावीशी अशी वाटते की एका प्रदेशामध्ये एक सरोवर असते आणि त्या सरोवरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे. पण हिवाळा ऋतू आहे. हिवाळा ऋतूमध्ये त्या ठिकाणचं तापमान गोठणबिंदूच्या खाली गेलेलं आहे आणि सरोवरातलं पूर्ण पाणी बर्फाने किंवा पाण्याचं पूर्ण बर्फ झालेलं आहे आणि त्या बर्फावरनं एखादा घोडेस्वार त्या ठिकाणी येतो आणि शेजारचं गाव आहे त्या गावात थांबतोय. तो दुकानदार विचारतोय, हॉटेलवाला विचारतोय, कुठून आलास रे बाबा तू? तर मी या परिसरात आलो. त्या परिसरामध्ये खूप मोठं सरोवर आहे, खोल आहे, तुझं घोडा त्या ठिकाणी बुडाला असता. पण ॲक्च्युली परिस्थिती त्या ठिकाणी बर्फाची आहे. खनखन त्या बर्फावरनं तो घोडेस्वार येतोय किंवा घोडा येतोय, काही होत नाही. पण त्या ठिकाणी माणसांचं वर्तन बदललं जातं. तर अशा पद्धतीने भूगोलामध्ये अनेक ट्रेंड्स आलेले आहेत. तर ते ट्रेंड्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. त्याच्यानंतर ह्युमनिझम आहे, मानवतावाद आहे. मानवतावादामध्ये भूगोल विषयाची महत्त्वाची भूमिका आहे. त्या ठिकाणी हे मानवतावादानुसार मध्ये भूगोल विषयाचा कसा अभ्यास केला जातो तो घटक या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचा आहे.
तर अशा पद्धतीने 4.3 आहे. त्याच्यानंतर 4.4 फ्युचर ऑफ जिओग्राफी, म्हणजे पुढील फ्युचर काय आहे भूगोल विषयामध्ये. भूगोल विषयाचं भवितव्य काय आहे, तर भूगोल विषयाचं भवितव्य कुठल्याही देशाने त्या ठिकाणचा जो काही नियोजनाचा आराखडा तयार करतो, तो आराखडा तयार करताना भूगोलाच्या अभ्यासकाची मदत घेतो. एखादा धरण बांधतो तेव्हा त्या धरणाचा आराखडा तयार करताना भूगोलाच्या अभ्यासकाची मदत त्या ठिकाणी घेतो. त्याच्यानंतर हवामानाचा अंदाज जर सांगायचा असेल तर त्या ठिकाणी भूगोल विषयाच्या अभ्यासकाची मदत या ठिकाणी घेतली जाते. त्याच्यानंतर काय ट्रेंड्स आहेत, फ्युचर काय आहे, तर आज आपण सध्या म्हणतोय की GIS आहे, GPS आहे, याच्या आधारे आपण वेगवेगळे नकाशे तयार करतो. वेगवेगळ्या नकाशा तयार करून त्याची माहिती सांगतो. एखादी पूर आपत्ती आली असेल तर पूर आपत्तीमध्ये पूर आपत्तीमध्ये आपण भूगोल विषय कसा मदत करू शकतो, की आपण वेगवेगळ्या तंत्राचा आधार घेऊन त्या प्रदेशाचा नकाशा तयार करू शकतो आणि आपण पुढील काय धोका निर्माण होऊ शकतो त्याचा अंदाज आपण नियोजनकारांना आपण देऊ शकतोय. तर अशा पद्धतीचं फ्युचर ऑफ जिओग्राफी म्हणजे वेगवेगळे घटक आहेत. लोकसंख्या नियंत्रणावरती आपण काय भूगोल विषयाची काय भूमिका असू शकते किंवा आपण त्यांना काय गाईडलाईन देऊ शकतो. लोकसंख्या कुठं वाढते, उष्ण, समशीतोष्ण का शीत, त्याच्यानंतर मानवी बौद्धिक क्षमता कुठं सक्रिय असू शकते, कुठं निष्क्रिय असू शकते, कुठल्या वेळेमध्ये असू शकते, असे इत्थंभूत माहिती आपण या ठिकाणी देऊ शकतो. याला अनुसरून 4.4 म्हणजे फ्युचर ऑफ जिओग्राफी हा मुद्दा दिलेला आहे आणि त्या मुद्द्याला अनुसरून आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. तर असे ही 4 मॉड्यूल्स आहेत आणि 4 प्रकरणामध्ये आपल्याला ती माहिती शिकायची आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला म्हणजेच बुक्स रिकमेंडेड दिलेले आहेत. तर सिलेबसच्या शेवटी काही पुस्तकं या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्या पुस्तकांचा आधार घेऊन म्हणजे तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तर पुस्तकांची ही यादी दिलेली आहे. तर ही इंग्रजीतली पुस्तक आहेत. तर तुम्हाला मराठीमध्ये पुस्तकांचा अभ्यास करायचा असेल, भौगोलिक विचारधारांचा इतिहास आहे, डॉक्टर वेळापूरकर, डॉक्टर राठोड, डॉक्टर करंकुरे यांचंही पुस्तक आहे. त्याच्यानंतर भौगोलिक विचारधारांचा इतिहास किंवा भूगोलशास्त्रातील विचार व संकल्पना डॉक्टर सुभाषचंद्र सारंग यांचं पुस्तक चांगलं आहे. त्याच्यानंतर जिओग्राफिकल थॉटमध्ये माजिद हुसेनचं पुस्तक हे चांगलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा या संदर्भातलं प्राध्यापक के खतीब याचंही पुस्तक, या लेखकांचंही पुस्तक चांगलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा डॉक्टर प्रकाश सावंत या लेखकांचंही पुस्तक चांगलं आहे. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाला अनुसरून त्या विद्यापीठातील काही लेखकांनी चांगले पुस्तकं यावरती लिहिलेले आहेत. तेही पुस्तकं तुम्ही संदर्भ ग्रंथ म्हणून वापरू शकताय. तर अशा पद्धतीने हा BA भाग 3 साठी 2020-21 पासून शिवाजी विद्यापीठाने हा अभ्यासक्रम अंमलात आणलेला आहे आणि तो अभ्यासक्रम 50 मार्काचा आहे. आणि हा 50 मार्काचा अभ्यासक्रम या ठिकाणी प्रत्येक प्रकरणाच्या समोर किती तासामध्ये तो अभ्यासक्रम संपवायचा आहे, त्या प्रकरणाला किती क्रेडिट आहे, ही सर्व माहिती तुम्हाला ह्याच्यावरती दिलेली आहे. यासाठी तुम्ही सविस्तरपणे शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट www.shivajiuni.ac.in याच्यावरती तुम्ही जाऊन सविस्तर माहिती या अभ्यासक्रमाच्या संदर्भात माहिती डाउनलोड करू शकताय, ती माहिती घेऊ शकताय. तुम्ही वेगवेगळ्या लिंकवरती जाऊन तुम्ही या शास्त्रज्ञांच्या संदर्भातली माहिती घेऊ शकताय आणि अशा पद्धतीने अभ्यास पूर्ण करता येईल. तर थॉट हा थोडासा किचकट विषय आहे. समजला तर पैकी मार्क मिळतात, जर नाही कळलं तर विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क मिळतात. म्हणून थोडंसं लक्ष देऊन तुम्ही जर या ठिकाणी ऐकलात तर हा किचकट असणारा पेपर अतिशय सोपा होतो आणि सर्वात जास्त मार्क तुम्हाला याच पेपरमध्ये मिळू शकतात. तर आजच्या पहिल्या तासामध्ये आपण या ठिकाणी या अभ्यासक्रमावरती चर्चा केलेली आहे. तर याच्यानंतर पुढील तासामध्ये आपण प्रकरण नंबर 1 मधील मुद्दा नंबर 1 वरती चर्चा करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार.